Talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet and the scars, when the world felt small and your hands felt warm. Take me back to. नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि पद्मजा गुरव ब्लॉग्स मध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा काय टॉपिक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेले, मी टॉपिकनुसारच काही ब्लॉग बनवणार आहे. तर माझा आजचा हाच टॉपिक आहे की मी चालले सुट्टी आणि मी पूर्ण घर आवरणार आहे, सामान वगैरे पॅकिंग करणार आहे आणि मी माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कशी पोहोचते घरी. आणि आणखीन एक सस्पेन्स आहे तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हा ब्लॉग जो मी आता बनवतोय ना, हा ब्लॉग थोडासा लेट येणार आहे. त्याचं कारण मी सांगते तुम्हाला, कारण माझ्या ज्या स्कूल फ्रेंड्स आहेत ना, त्यांना मला सरप्राईज द्यायचं आहे आणि मला तो ब्लॉग शूट करायचा आहे. मला त्यांचे स्पेशल म्हणजे त्यांचे एक्सप्रेशन कॅमेऱ्यामध्ये कैद करायचे आहेत. तर त्यांना मी सांगितले, त्यांनी विचारले मला सुट्टी कधी येणार आहेस, कधी येणार आहेस? तर मी त्यांना सांगितले की 4 मेला येणार आहे सुट्टी. तर एक फंक्शन आहे माझ्या फ्रेंडच्या मैत्रिणीच्या भाऊचं वगैरे लग्न आहे. तर ते फंक्शन मला अटेंड करायचं आहे. तिचा कॉल आलेला, तर मी ते फंक्शन अटेंड करायला जाणार आहे. तर तिला अचानक जाऊन धप्पा देणार आहे. तर असा तो ब्लॉग मी पूर्ण शूट करणार आहे. त्यांना न सांगता मला त्यांचे एक्सप्रेशन बघायचे आहे, ते किती खुश होतात मला पाहून. तर तो ब्लॉग पहिला येणार आहे, त्याच्यानंतर हा ब्लॉग येणार आहे. कारण त्या सुद्धा माझ्या सबस्क्रायबर आहेत आणि त्यांना समजेल, जर मी हा ब्लॉग अपलोड केला पहिला, त्यांना समजेल की मी सुट्टी चालले, त्यांना भेटायला यायला लागले, त्यांना समजेल. तर त्यांना न सांगता मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. त्याच्यासाठी हा थोडासा ब्लॉग लेट येईल. तर पहिला तो ब्लॉग पहा, नंतर हा ब्लॉग पहा तुम्ही. हा जरासा लेट टाकणार मी, त्याच्या 4 दिवसांनी हा ब्लॉग टाकेन आणि पहिला तो सरप्राईज द्यायचा ब्लॉग टाकेन, ठीक आहे. आणि जर तो तुम्ही कोणी नाही नवीन सबस्क्रायबर आहात माझ्या चॅनलवरती, तो ब्लॉग नाही पाहिला, तर पहिला तो ब्लॉग पहा, नंतर मग हा ब्लॉग पहा. तर असा आहे माझा सरप्राईजचा डे. तर आता मी पूर्ण घर पॅक वगैरे करणार आहे, म्हणजे सामान पॅक करणार आहे आणि तोच आता ब्लॉग शूट करते आणि घरी पोचणार. आणि ते एक्सप्रेशन मी सर्व 1 वर्षानं चालले मी घरी सुट्टी. तर 1 वर्षानंतर गेल्यावरती घरामधल्या सर्वांचे काय एक्सप्रेशन असतात ना, तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ह्या ब्लॉगचा तोच उद्देश आहे. जर मला पहिला माहिती असतं ना, की ब्लॉग वगैरे बनवून आपण आपल्या आठवणी अशा कैद ठेवू शकतो, तर मी खूप बनवले असते ब्लॉग. मला इतकं नॉलेज नव्हतं आणि इतकं काही मला जाणकारी नव्हती या गोष्टीबद्दल. खरं आता आले, आता मी तेच काम करणार. माझे जे छान-छान क्षण असतील, ज्या मला आठवणीत कैद करायचे असेल, ते मी ब्लॉग थ्रू अशा कैद करणार आहे. तर एंड मग मी आता घरी जाऊनच करेन ह्या ब्लॉगचा. तर सुरुवात करूया माझ्या जर्नीला गावाकडे जायच्या. 1 वर्षाने मी जशी गावाकडे जाणार आहे ना, तो मी आता मला प्रवास दाखवणार आहे. 1 वर्षानंतर मी गावाकडे गेल्यावरती सर्वांचे काय हे राहणार आहेत एक्सप्रेशन, भावना काय राहणार आहे, ते मी तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू दाखवणार आहे. तर चला तर मग जुडा माझ्याशी, माझ्या ब्लॉगशी. चला भेटू तर मग. चला मंडळी, ब्लॉगची सुरुवात करूया. आणि माझा आजचा ब्लॉग हा तुम्हाला माझ्या पूर्ण व्हॉइस ओव्हरमध्येच दिसणार आहे आणि हा व्हॉइस ओव्हर सुद्धा मी गावी येऊन केलेला आहे, म्हणून थोडासा हा व्हिडिओ तुम्हाला लेट भेटलेला आहे. तर मी मंडेला घरी निघलेलो, म्हणजे गावाला निघलेलो घरातून. तर संध्याकाळी 12ची ट्रेन होती मंडेला. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय घडलं आणि घरी येईपर्यंत काय काय घडले, सर्व मी ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर मुलं सकाळ सकाळी केस कटिंग करायला गेलेले त्यांच्या पप्पांसोबत आणि पप्पांनी येताना ट्रेनमध्ये घेऊन जायला मुलांसाठी खूप सारा खाऊ घेऊन आला आहे. सकाळ सकाळी तेजस तनिषचे आजूबाजूचे फ्रेंड्स सुद्धा सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी आम्ही येईपर्यंत 9-10 वाजेपर्यंत होते आमच्या घरी. तेजसच्या पप्पांना सुट्टी नाही भेटली आमच्या सोबत जायला, मग मला ट्रेन मधून खाली उतरावं लागू नये त्यासाठी ट्रेन मध्ये ज्या काही वस्तूंची गरज लागणार आहे, म्हणजे जे मुलांना खायला लागेल ना, ते सर्व ऑलरेडी तेजसच्या पप्पांनी मार्केटमधून इतकं सारा खाऊ मुलांसाठी आणून ठेवलेला होता. मला असं वाटतं की ज्या पण सैनिक पत्नी आहेत, ज्या मुलांना घेऊन एकट्या प्रवास केल्याच असतील कधी ना कधी, त्या नक्की माझ्या या ब्लॉगशी रिलेट करत असतील. मला फुल कन्फर्म आयडिया आहे या गोष्टीची. मुलांसाठी मी ट्रेमध्ये कपकेक वगैरे बनवून घ्यायला लागले. चॉकलेटचे कपकेक बनवत आहे मी. तेजसची मध्ये तर लुडबुड सुरू होती, मम्मी मला चॉकलेट खायला दे हे वगैरे असं. तर मुलांची तर माहितीच असते तुम्हाला, काही करायला लागलं ना मध्ये मध्ये लुडबुड सुरूच असते.
मी इतक्या वेळा प्रवास केलेला आहे, कारण मी बाहेरचं मुलांना कधीच देत नाही खायला. जे मला पॉसिबल बनेल मी ते घरीच बनवण्याचा प्रयत्न करते. मी पाणीसुद्धा देत नाही बाहेरचं. तुम्हाला तर माहिती आहे मी सिव्हिलमध्ये राहते, सिव्हिल एरियामध्ये आणि आजूबाजूला माझ्याही 2 छान मुलं राहतात. तेजस्विनीच गावाला सुट्टी चालले 2 महिने म्हणून त्यांच्यासाठी छान गिफ्ट घेऊन आले दोघं जण. माझी इथं स्वयंपाकाची तयारी सुरू होती. पहिला मी कपकेक बनवले. रसमलाई सुद्धा मी बनवलेली त्या दिवशी. तर मी आज शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही जाऊन नक्की पहा. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण रेसिपी दिलेली आहे त्याची. आणि आता मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी स्वयंपाकच बनवत होते. म्हणजे जे मुलांना आवडतं ना, ते मी घरीच पूर्ण बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही पाहताय खूप गरमी लागते, खूप गरमी होती राजस्थानमध्ये. चटणी पण बनवून घेत आहे मी मुंगफलीची. तुम्ही कोण-कोण शेंगदाण्याची चटणी बनवता प्रवासामध्ये? कमेंटमध्ये नक्की सांगा. 1 वर्षाच्या मागे ना स्कूटीवरून माझं छोटंसं ॲक्सिडेंट झालेलं. त्यामुळे माझा पाय फ्रॅक्चर झालेला आणि माझा की नाही पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मी जास्त उभं राहिल्यामुळं की नाही पाय खूप सुजतो. माझा पाय खूप सुजलेला. मग आहोने थोडी मदत केली मला कामामध्ये. खरंच थोडीसं हातभार लागला ना कामामध्ये, तर कामं पटपट आवरतात. चला आहोने थोडी मदत केलीत. आहोंसाठी एक 4 शब्द बोलते मी. आज तुमच्यामुळे काम थोडं सोपं झालं. तुम्ही सोबत असलात की सगळं नीट जमतं. असं रोज नाही लागलं तरी चालेल, पण कधी-कधी अशी साथ खूप छान वाटते. नात्यातील खरी काळजी छोट्या-छोट्या गोष्टीतून, छोट्या-छोट्या मदतीतूनच दिसते आणि खरंच अहो खूप मदत करतात मला कामामध्ये. कधी मला म्हणजे जास्त लोड आला ना कामाचा, तर मदत करतात ते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इतके कपकेक कशासाठी? तर थोडे घेऊन जायला आणि आज मुलं पण होती ना, त्यांची पार्टी सुरू होती म्हटलं त्यांच्यासाठी सुद्धा बनवूया. तर त्याच्यासाठीच मी इतके सारे कपकेक बनवलेत. चला कपकेकचं काम रेडी झालंय. मस्त बनलेले कपकेक आणि इकडे बघा चिल्लर पार्टी. तसा तर काय किस्सा झाला मी सांगते तुम्हाला. आज मंडे होता. मंडेला मी मुलांना स्कूलला पाठवून दिलं असतं, कारण रात्री 12ची तर ट्रेन होती. खरं मी का पाठवलं नाही तेच सांगते तुम्हाला. जी मुलं दिसतायत ना इथं, एकाचं नाव गज्जू आहे आणि एकाचं विकी आहे. त्यांच्या सुद्धा मम्मी-पप्पांनी त्यांना स्कूलला नाही पाठवले. कारण का नाही तेजस्विनी आता 2 महिने राहणार नाहीयेत आणि ह्यांची का नाही चौघांची एक टीम आहे. छान खेळतात डेली आणि त्यांच्यासाठीच का नाही आता हे दोघं जण 2 महिने गावी गेले, तर कोण नाही ह्यांच्यासोबत खेळायला. त्याच्यासाठी सर्वांनी आज मिळून का नाही 1 दिवस सुट्टी काढलीत आणि त्यांची आज पूर्ण दिवस पार्टी सुरू होती. सकाळी 9ला आलेले ते घरी. संध्याकाळी मी जेव्हा गेले ना 8-10 वाजता ते घरी गेलेत. रोज ना मुलं मला खूप त्रास देतात घरी आली की मला व्हॉईस ओव्हर वगैरे करायचा असतो, व्हिडिओ एडिट करायचा असतो. तर मी काय म्हणत असते त्यांना, "जा बाहेर खेळा, जा बाहेर खेळा" म्हणत असते. कारण आज मी त्यांना काहीच बोललो नाही. कारण आज लास्ट दिवस होता आणि मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं की त्यांच्या मम्मी-पप्पांनी सुद्धा त्यांची सुट्टी करवली दोन्ही मुलांची, की त्यांना खेळता यावं तेजस्विनी सोबत. मग त्यांच्या की पार्टीमध्ये मी थोडी भर घातली आणि त्यांना छान-छान पदार्थ बनवून खाऊ घातले. तुम्हाला एक गोष्ट सांगायचं म्हणजे मंडळी, जवळ-जवळ 1 वर्षानंतर मी माझ्या माहेरी म्हणजेच कर्नाटकला चालली आहे. मनामध्ये खूप आनंद आहे, एक्साइटमेंट आहे, पण थोडंसं दुःख आहे. कारण मी इथून कधी साधारण 1.5 महिन्यासाठी चालली आहे आणि खरं सांगायचं तर ना, मी इथलं ना सगळं खूप मिस करणार आहे. राजस्थानमधलं माझं हे घर, इथला माझा रोजचा रुटीन सगळंच माझ्यासाठी खूप खास आहे. आणि एक गोष्ट मात्र मी अजिबात मिस करणार नाही, ती म्हणजे की नाही इथली गरमी. कारण तिकडे कर्नाटकमध्ये थंड-थंड वातावरण आहे. ते मला नक्कीच आवडणार आहे. पण इथलं जे माझं डेली लाईफ होतं ना, ते सकाळपासून रात्रीपर्यंत एक माझा रुटीन होता. त्याची सवय लागली होती मला आणि आता हे तिकडं गेल्यावरती सगळं पूर्णपणे बदलणार आहे. नवीन जागा, नवीन रुटीन, नवीन सवयी. त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करायला मला वेळ लागणार आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते, की माझे डेली व्लॉग्स रेग्युलर येतील की नाही ते माहिती नाही. मी कन्फर्म सांगू शकत नाही. पण एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगेन, मी माझ्याकडून 100% प्रयत्न करणार आहे. कारण इतके दिवस मी खूप मेहनत प्रामाणिकपणे किती महिने सातत्याने व्लॉगिंग केले तुम्ही पाहताय आणि आता माझं चॅनल मॉनिटाईजच्या कनी खूप जवळ आलं आहे आणि त्यामुळे मी कनी मागं हटणार नाहीये बिलकुल. माझी फर्स्ट प्रायोरिटी फक्त आणि फक्त YouTube असणार आहे आणि तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट असला की नाही, तर नक्कीच आपण कनी पुढे जाऊ. तर ह्या ना पाहतायच तुम्ही सकाळपासून हे कार्टूनचं ना नुसता गिफ्ट द्यायचं, घ्यायचं हेच चाललंय तिघांचं, चौघांचं मिळून. तर सकाळी मी नाश्त्यासाठी की नाही आम्ही रात्री 12ला बसणार आहे ट्रेनमध्ये. तर सकाळी नाश्त्याला मुलांसाठी मी सँडविच बनवून घेतले आणि दुपारसाठी आणि रात्रीसाठी की नाही मी चपात्या बनवून घेत आहे मुलांसाठी. तर इथे 9 वाजता मी बनवत आहे रात्री आणि 12 वाजता ट्रेन आहे आणि माझा हुलिया जरा पहा बघू कसा झालाय. चला तुम्हाला काहीतरी सांगते मी. आमची मम्मी जेव्हा चुलीकडे बसायची आणि भाकरी बनवायची ना, एक कविता म्हणायची. मी तुम्हाला म्हणून दाखवते. कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर हां. तर असं म्हणायची ती, "अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर."
चला बाकीचं काही शूट घेतलं नाही मी, कारण इतकी दमलेले ना मी, तर आता मी ह्याच्यामध्ये रिक्षामध्ये बसले. 11:30ला बसलेले, तर तेव्हाचं शूट घेतलेलं आहे. सर्व दमलेले आहेत. पूर्ण दिवस मुलं खेळत होती आणि ह्यानी माझ्यासोबत कामाला लागलेले. ह्यानी पण दमलेले आहेत. आणि रात्री आता 11:30ला मी चाललोय रेल्वे स्टेशनकडं. आता येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही. पाहताय तुम्ही काय भीड आहे इथं. तर राजस्थानच्या रेल्वे स्टेशनला आले. मी स्टेशन सांगत नाही झाले. तुम्ही गेस करा कोणतं स्टेशन आहे आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खरं सांगायचं तर ना इथपर्यंत येईतोपर्यंत मला खूप एक्साइटमेंट होती. पण आता इथं आल्यावर थोडंसं मन भरून आलंय. कारण आता खरंच जाण्याची वेळ आली आहे. अहो मला सोडायला आलेत आणि मला नीट ट्रेनमध्ये बसवूनच ते घरी जाणार आहे. त्यामुळे हा मोमेंट मला थोडासा का नाही इमोशनल वाटायला लागलाय. जवळ-जवळ 12 वर्ष झाली आम्हाला एकत्र. तसं लग्नाला 15 वर्ष झाली आहेत, पण त्यांच्यासोबत प्रत्येक पोस्टिंगला सोबत राहून का 12 वर्ष झाली मला. आणि या सगळ्या वर्षामध्ये त्यांनी मला प्रत्येक पोस्टिंगला का प्रत्येक लोकेशनला माझ्यासोबत राहून सगळं व्यवस्थित सांभाळून घेतलं. आणि खरं सांगायचं तर ना मी वर्षातून का फक्त एकदाच माहेरी जाते. दसरा असो, गणपती असो किंवा बाकी इतर कोणते पण सण असो, मी सहसा बाहेरच असते. त्यामुळे इतक्या दिवसांनी आता घरी जाण्याची एक वेगळीच खुशी आहे मला. जवळ-जवळ 1 वर्ष झालं मला माहेरी जाऊन. त्यामुळे मला खूप आनंद आहे. पण मुलं सुद्धा खूप इमोशनल झालेत, कारण पप्पा सुट्टीवर नाही चालले. त्यांना पण सुट्टीवर जायचं मन करीना. आणि एक सांगायचं होतं, मेच्या 20 तारीखला आमच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण होतात. तर आम्ही दोघं एकत्र सेलिब्रेट करू शकणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी आहोने मला पहिलाच गिफ्ट दिले. कारण त्यांना सुट्टी नाहीये, त्यांनी राहणार नाहीयेत ना सोबत त्यामुळं. आणि 1 तास आमची इथं ट्रेन लेट झालेली. 1 तास आम्ही वेट केला ट्रेनचा. तुम्हाला मागच्या वेळेला मी क्वार्टर टूर केलेलं ना, तर ती ऐश्वर्या होती ना, ती सुद्धा आमच्यासोबत ह्याच ट्रेनमधून चाललेली. कारण मी बोललेले तुम्हाला आमच्या गावची कर्नाटकचीच आहे. आता पाहायला भेटेलच तुम्हाला. बघा ही आहे ऐश्वर्या आणि हिच्यासोबतच मी तुम्हाला क्वार्टर टूर दिला होता हिच्या क्वार्टरचा. ही सुद्धा बेळगावचीच आहे, कर्नाटकची. तर ही सुद्धा आमच्या त्याच ट्रेनमधून चाललेली. ती म्हणत होती की मी बॅग्स घेऊन येतो, तुम्ही चला पुढे असं म्हणत होते. आणि हिचा नंबर होता B5 मध्ये होती आणि B3 मध्ये होतं. तर आम्हाला फायनली आमची ट्रेन आली आणि आम्ही असं ट्रेनमध्ये बसलो. अशा प्रकारे ट्रेन आहे, AC3 होती. तर इथं आमचं आता इमोशनल मोमेंट चाललाय पप्पांचा आणखीन मुलांचा. तर आता मी काय बोलू? इथं मी बोलू पण शकत नाही काही. कारण बोलायला शब्द कमी पडतील असा हा एक मोमेंट आहे. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet and the score. तर डायरेक्ट शूट मी दुसऱ्या दिवशी दुपारी घेतलाय तेजस तनिषचा. आणि हे आजी-आजोबा दिसतात ना, ह्यांच्यामुळे माझा सफर खूपच छान झाला. कारण मुलांवरती खूप लक्ष दिले आणि खूप सपोर्ट केले मला ह्यांनी सफरमध्ये. ह्यांनी सुद्धा एक्स आर्मी मॅनच होते. आणि तनिषचा इथं मस्त सफर चालू होता, बाहेर बघत नजारा पाहत. आणि सकाळी आम्ही 4ला पहाटे पोहोचलो आणि माझा भाऊ मला न्यायला आला इथं. हा माझ्यापेक्षा छोटा आहे, मी मोठी आहे. आणि ह्याच्यानंतर आणखीन एक छोटा आहे पवन. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet and चला माहेरी पोहोचलो. मस्त वाटतंय एकदम खूप दिवसांनी आल्यामुळं. आणि इथं बघा माया चालले आजीची नातवांवरती 1 वर्षांनी भेटल्यामुळं. पप्पा सुद्धा आले उठून बाहेर आणि असं आमचं सामान वगैरे चाललंय काढायचं. तर खूप इमोशनल मोमेंट्स असतात हे. मला खूप दिवसांनी कॅप्चर करायला भेटले. तेच मी कॅप्चर करत आहे इथं. हे आमचे पप्पा आहेत, ही मम्मी आहे. आणि मम्मी आमच्यासाठी सकाळ-सकाळी नाश्ता बनवत आहे आणि आम्ही झोपलेच नाही. मी झोपले, मुलं झोपली नाहीत. इथं आजोबांसोबत वगैरे. आणि ही माझ्या भाऊची मुलगी आहे श्रीजा, हिच्यासोबत मस्त खेळत होते. चला आता श्रीजाच ब्लॉगला एंड करेल. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.